स्वागतम सुस्वागतम. स्वरांजली A to Z फ्लॅशमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या स्वरांजली स्टुडिओमध्ये आज सोलापूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेणार आहे आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर मध्यचे समन्वयक असे आमचे जवळचे स्नेही आदरणीय माननीय निरंजन बोद्दुल साहेबांचं स्वरांजली चॅनलमध्ये आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. बोद्दुल साहेब, मी गेल्या जवळजवळ 20-25 वर्षापासून तुम्हाला ओळखतो. मीच ओळखत नाही, सोलापूर संपूर्ण ओळखते तुम्हाला. एक सामाजिक उपक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेणारा एक सामाजिक कार्यकर्ता, एका राजकीय संघटनेचा नेता म्हणून, राजकीय पक्षाचा नेता म्हणून आपली ओळख आहे. साहेब, तुम्ही जे विविध सामाजिक उपक्रम राबवता त्यात एक शिवबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे तुमची, ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतो. साहेब, या संस्थेबद्दल सांगू शकाल? नमस्कार, मी निरंजन बोद्दुल. सांगायला गेलं तर मला लहानपणापासूनच, जेव्हापासून मला सामाजिक क्षेत्र म्हणा, राजकीय क्षेत्र म्हणा किंवा बाहेरचं जग मला समजण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनच मला दोनच व्यक्तीबद्दल आधार, प्रेम. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणलं तर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच मला आकर्षण, त्यांच्याबद्दलच मला लहानपणापासून महाराजांची पुस्तकं वाचून मोठे झालेलं आणि बाळासाहेबबद्दल त्यांचे खूप काय त्यावेळेस बघत होतो, वाचत होतो, ते त्यांचेच विचारसरणी. मग मी कालांतरानं काय केलं की 2000च्या अगोदरच 98-99ला मी शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था स्थापना केली. मग या माध्यमातून मी सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. मग त्यानंतर 1-2 वर्षानंतर मी शिवसेना पक्षात मी शाखा प्रमुख म्हणून अशोक चौका एरियामध्ये शिवसेनेत प्रवेश करून शाखा उघडली. माझं शाखा क्रमांक वगैरे का आठवतो? तर त्यावेळेस म्हणजे प्रत्येक 5-5 वर्षाला प्रभाग चेंज झाले. प्रत्येक 5-5 वर्षाला. अगोदर 16 होतं, आता सध्याचं 13 आहे, पूर्वीचं 7 होतं. असं अनेक प्रभाग क्रमांक अशोक चौक एरिया. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था स्थापन, तिथनं मी सामाजिक क्षेत्राला सुरुवात केली. मी आतापर्यंत त्या माध्यमातून शिवबाच्या नावानं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करत आहे. मी आतापर्यंत 200 जोडप्यांचा विवाहबद्ध केलेला आहे. परत त्यानंतर शिवभारत्न पुरस्कार सोहळा मी दरवर्षी देतो, जे सामाजिक क्षेत्रात चांगले उल्लेखनीय जे काम करणार आहेत, म्हणजे कोणतंही क्षेत्र राहू दे, शैक्षणिक राहू द्या, सामाजिक राहू द्या, पत्रकार राहू द्या किंवा राजकीय, या प्रत्येकाला मी शिवभारत्न पुरस्कार या नावानं मी त्याला सन्मानित करतो. त्याचप्रमाणे सोलापुरात विविध प्रश्नासाठी मी कोणतेही प्रश्न राहू दे, मला ते बघवत नव्हतं, म्हणजे काय इथे अडचण आहे किंवा याच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे, किंवा आपण, मला लहानपणापासून एक सवय आहे की आपण लोकांसाठी काहीतरी केला पाहिजे. साहेब, तुम्ही लोकांसाठी मला बोलता म्हणला तुमच्या शिवबा बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवतात, त्यामध्ये तुम्ही म्हणला सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा. साहेब, किती वर्षापासून तुम्ही राबवता सामुदायिक विवाह सोहळा? मी 2010ला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला किती जोडपी होती किंवा किती जोडप्यांचा तुम्ही विवाह केला? मी फर्स्ट टाइम जेव्हा सुरुवात केलं 8 जोडप्यांचा विवाह केला. 8ला? बरं. आणि ते सामुदायिक विवाह सोहळा सुरुवात करताना त्यात माझा कुठला राजकीय उद्देश नव्हता की प्रसिद्धीसाठी केलं नव्हतं. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून मी असं सांगतो की त्यावेळेची माझी परिस्थिती खूप बिकट होती. लग्नाच्या वेळेस माझ्याकडे काही पैसा नव्हता खिशात. माझ्या लग्नाच्या वेळेस जे मला अडचण आली ते सर्वसामान्य गरिबांच्या, मी एक त्या दिवशी ठरवलं की अनेक अडचण येतात, त्या काय गोष्टी मला शेवटच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी मंगळसूत्रासाठीचे पण माझ्याकडे पैसे नव्हते, अशी परिस्थिती आली. मग कसं तर असं तसं करून माझं लग्न पार पडलं. ज्या वेळेस माझ्या डोक्यावर अक्षता पडत होती, मग त्यावेळेस मी विचार केला की माझी परिस्थिती अगर थोडं सुधारेल तर मी लोकांचे, गोरगरिबांचे लग्न लावून देईन.
मग मी 2010 पासून माझ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरुवात केला. आतापर्यंत मी 200. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे 8 जोडप्यांचं लग्न केलं, तुम्ही काय काय दिलात लागला त्या जोडप्या? जे काय लागेल, मनी मंगळसूत्र, शालू, सफारी, 5 भांडे आणि लग्न लावून दिलं त्यांना. बर. सगळं जे काय व्यवस्था होईल. कारण आमच्या पूर्वी भागात कसं आहे गोरगरिबांचं की लग्नासाठी कर्ज करतात, ते फेडण्यासाठी त्यांना पूर्ण आयुष्य जातो, त्यामध्येच त्याचं आयुष्य पूर्ण जातो. मग तिथून त्याच्या लेकरांना पण जास्त लक्ष देणार नाही त्यांनी. मग मी मला माझ्या लग्नाला अशी अडचण आली तर लोकांना असा त्रास होता कामा नये, मग तिथनं मी सुरुवात केली. मग साहेब शासनाकडून काय अनुदान वगैरे मिळतं का? मी आजपर्यंत मिळत असतं का? मिळत असतो. असते का? त्याचं प्रोसेस कसं आहे, मिनिमम तुमचे 10 जोडप्यांचा विवाह आहे. अच्छा, अट आहे 10, कमीत कमी 10. कमीत कमी 10, आणि तेही सगळं समाजाला नाही अनुदान. इतर मागासवर्गीय असेल तर ओबीसी ओपन मधल्यांना नाही आहे. आणि मी करणारच 8 ते 10 लग्न. त्यामध्ये फक्त पद्मशाली म्हणा, तेलुगू म्हणा, SBCS म्हणा, हे कमी येत होते. आणि मी आजपर्यंत शिवबा भोत या समाजसेवी संस्थेच्या नावानं 1 रुपये सुद्धा शासनाचं कुठलं मदत घेतली नाही, अनुदान घेतलेलं नाही आहे. बर. नाही, तुमचं सामुदायिक विवाह आजपर्यंत 2000 लोकांचं 200 जोडप्यांचं मी म्हणजे सुरुवात केलात 8 जोडप्यापासून ते आता 24-25 पर्यंत तुम्ही 200 जोडप्या 200 कुटुंब तुम्ही उभं केलं. वा वा साहेब, ते महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळ तुम्ही स्थापन केलं, त्या मंडळाच्या वतीनं काय काय? कसं आहे, सोलापूर शहरात पद्मशाली आणि तेलुगू भाषिकांची संख्या जास्त आहे. पूर्व विभागात सगळ्यात जास्त आहे. मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण ज्या जातीचा आपण जन्म झालेला आहे त्याचा आपण जन्मोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि सोलापूर शहरातील मुख्य चौकात साजरा करावा अशी माझी खूप इच्छा होती खूप वर्षापासून. मग मी एक 6-7 वर्षापूर्वी पार्क चौकात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ स्थापना करून तिथं दरवर्षी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव हा साजरा करतो. बरं. म्हणजे कसं आहे, आपण पूर्व विभागात सोलापूर आपला आहे. आता काय झालं, काय लोक पूर्व विभाग पश्चिम भागाचा भेदभाव करतात. मी तसं भेदभाव करत नाही. सोलापूर आपला आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात तुम्ही मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळाचं, कारण सोलापूरचं जे नाव आहे 7 समुद्र पलीकडे नाव आहे, चादर, टॉवेल, इंडस्ट्री एरिया, विडीचं. कारण हे नाव सोलापूरचे जे काय नाव आहे, पद्मशाली समाज पूर्व विभागात तेलुगू भाषिकांचा खूप मोठा हातभार आहे. मग या उद्देशानं मी काय केलं की आपल्या समाजाला, आपण ज्या समाजात जन्म झालेला आहे, आपण त्याचाही पण का ऋणी असला पाहिजे म्हणून या उद्देशानं मी सोलापूर शहराच्या मध्यभागी मी जन्मोत्सव सुरुवात केली. सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात जे स्वतःच्या कार्य करतो तो ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा तुम्ही एखादा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जातं किंवा त्यांना सेवासंस्थेत हात दिली जाते, जरा त्या संदर्भात. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजचे मी अनेक पुस्तकं वाचलं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याकडे पण जे असं चांगले कार्य उल्लेख करत होते, त्यांना सन्मान करत होते. मग असंच मी पुस्तक वाचता वाचता आम्हाला एका ठिकाणी असं समजलं की आपण पण महाराजांच्या नावानं आपण एखादा पुरस्कार द्या. बरं. म्हणून मी शिवभारत्न पुरस्कार 2007 ला सुरुवात केली. अच्छा अच्छा. काय स्वरूप होतं त्या पुरस्काराचं? स्वरूप काय? पुरस्कार प्रशस्तीपत्र, शॉल, शिरपत. मी तेवढा पैसावाला नव्हतो. फक्त माझा उद्देशकारांनी चांगले माणसं समाजात आले पाहिजे, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. मग मी आजपर्यंत कधी कोणाचा प्रस्ताव मागून घेतलेला नाहीये. मी पुरस्कार देणार, तुम्ही प्रस्ताव मागून घ्या, म्हणजे कधीच मी असं सर्वे करणार वर्षभर. किंवा एखादी व्यक्ती मला सांगितली का व्यक्ती चांगला माणूस आहे, त्याच्या परस्पर मी त्याची माहिती घेणार. मग मी त्याच्या फायनली आम्ही सगळं बसून निवड करणार. मग त्या माणसाला डायरेक्टली त्याला पत्र देत होतो किंवा तुमची असं शिवभारत्न पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. मी आजपर्यंत 2007 पासून एकदाही प्रस्ताव मागून घेतलेला नाही. अनेक जण मला ते पुरस्कार मिळण्यासाठी आमिष दाखवले, पण मी कधीच आमिषाला बळी पडलेलो नाही आहे. जे प्रामाणिकपणाने काम करतात त्यांना समाजासमोर आणणं आणि त्यांना सत्कार सन्मान करणं. कारण मी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं पुरस्कार देतो, त्याला कोणती डाग नाही. आतापर्यंत म्हणजे साधारणपणे किती जणांना 2007 पासून दिलंय? 2007 ते 25 दरवर्षी 11 पुरस्कार असतात. 11 जणांना देतो पुरस्कार. 11 जण. त्यात सामाजिक क्षेत्रात जीवन गौरव, समाजभूषण,
पत्रकार, सामाजिक संघटना, शिक्षक पुरस्कार, बर विशेष सन्मान पुरस्कार असे विविध जणांना पुरस्कार दिले. वा वा. साहेब, आजकाल मतदान कार्ड जेवढं महत्वाचं, मतदान सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं, तसं एक रेशनिंग कार्ड आहे की ज्याच्यावर गोरगरीब कुटुंबाचं संसार चालतो. म्हणजे गहू तांदूळ वगैरे रेशनिंग दुकानातून जो माल मिळतो सर्वसामान्य गरीब कुटुंबाला, त्या रेशनिंग कार्ड धारकांच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी तुमच्याकडे एक संघटना आहे. त्याचं कसं चालतंय काम? काय झालं, या पूर विभागात आहे ना कामगार संघटना खूप आहे. म्हणजे कामगारांची संख्या खूप आहे. यंत्रमाग कामगार, विडी कामगार, अशिक्षित. मग इथं त्यांचं जीवन जे आहे ना सगळं रेशनिंगच्या धान्यावरच आहे. माझं ऑफिस आहे अशोक चौक कार्यालय. त्या ठिकाणी बरेच जणांची मला तक्रार आहे ना, तो रेशनिंगवाला आम्हाला धान्य देत नाही, हा धान्य देत नाही आहे. मग बरेच जणांना मी प्रत्येक दुकानदाराशी वादविवाद करत होतो. महिला का धान्य मिळालं नाही, मग ते उडवडीचे उत्तर देणार, उद्धट भाषा त्यांची. मी सगळं बघून असं केलं की त्यांची संघटना आहे दुकानदारांची. मग माझ्या डोक्यात असं आलं की मग कार्डधारकांची आपण एकत्र करू. त्यांची संघटना तर आपली संघटना का नको. मग मी सगळं कार्डधारकांना एकत्र करून सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना काढणार शहर पातळी. मग या माध्यमातून मी कलेक्टरांशी बैठक घेतलाय, अन्न पुरवठा अधिकाऱ्यांशी बैठक घेतलाय. आमची जे काय मागणी आहे त्यांच्या समोर मांडले. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी 5 ते 7 दुकानदारावर कारवाई झालेली आहे. सोलापूर शहरात भ्रष्टाचार सगळ्यात जास्त रेशनिंग मध्ये आहे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार. पण ते खालून वरपर्यंत सगळं आत मिळवून असल्या कारणानं काय करू शकत नाही. तरी पण मी आपले सोलापूरचे सध्याचे जे कलेक्टर आहेत, अध्यक्ष आहेत, आमच्या मागणीला ताबडतोब ते मागणी करून बरेच रेशनिंग दुकानदाराला त्यांनी हे केले. कारण सोलापूर शहरात काय झालं, भ्रष्टाचार का होतं मी याच्यावर मी थोडा अभ्यास केला की सोलापूर शहरातील 90% रेशनिंग दुकानं भाडेतत्वावर दिलेले आहेत. तर तुमच्या नावाने, एक सोसायटीच्या नावाने, एक संस्थेच्या नावाने, सामाजिक संस्थेच्या नावाने त्यावेळेस तुम्हाला दिलेले दुकान. पण तुम्ही काय करता, तुम्ही दुसऱ्याला भाड्याने देता. मग त्याला काहीतरी आकडा 15, 20,000, 30,000 असा भाडा असतो. मग त्याची इन्कम त्यांनी घेण्यासाठी म्हणजे त्याला महिन्याला 50,000 रुपये काढून ठेवावा लागतो. मग त्यासाठी तो काय करतो, भ्रष्टाचार करणार असतो. म्हणून मी कलेक्टरला अशीच मागणी केलेली आहे की या सगळ्या रेशन दुकानदाराची एकदा चेकअप करा, सर्वे करा, यांची ऑडिट करा. जे काय असं रेशन दुकान भाड्या तत्वावर घेतलेल्या आढळल्यास तिथं ताबडतोब त्यांचं रद्द करा, नवीन लोकांना द्या. पोट भाडे करून ठेवून. आणि बरेच काय नियम आहेत, एकही नियमाचे पालन रेशन दुकानदार करत नाही. उलट त्या रेशनिंग कार्ड धारकांना हरेरवीची भाषा बोलतात, त्यांना शिवीगाळ करतात, त्यांच्या मर्जीनं दुकान कधी उघडतात, हे सगळं मी पाहिलंय. मग त्यांची एक संघटना काढून आज एक मी माझ्या माध्यमातून मी ज्यांना असं फोन केलं, माझ्याकडे जे शेकडो हजारो लोक मला फोन केले आता पण संघटना काढल्यापासून. आता बरेच जणांना त्यांना धान्य मिळतो. अजूनही भ्रष्टाचार आहे. आता 50-60 वर्षापासून हे चालू आहे. ताबडतोब हे भ्रष्टाचार कमी होणार नाही, त्याला संघर्ष उभा करावा लागेल. पण आज एक 25% तर लोकांना गरीब आपल्या संघटनेमुळे आहे ना त्यांना धान्य आज मिळतो. त्यांचे कार्ड आज चालू झालेले आहेत, त्यांची भाषा थोडं शांत झालेली आहे. कारण एक संघटना जी आहे ना, संघटित ताकद खूप मोठी असते, एकटा काय करू शकत नाही. म्हणून मी काय केलं की सोलापूर शहर रेशन कार्ड धारक संघटनेची स्थापना केली. साहेब, आपण शोभा संघटनेच्या वतीनं ज्या विविध सामाजिक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबिराचं तुम्ही आयोजन करत असता. म्हणजे आतापर्यंत किंवा कधी पण सुरू केला, किती तुम्ही आतापर्यंत रक्तदाते तुमच्याकडे आले, तर त्या संदर्भात माहिती दिली तर बरोबर. म्हणजे 25 वर्षापूर्वीची एक घटना घडलेली आहे. असं एक व्यक्ती माझ्याकडे आलेला होता की त्याला रक्ताची खूप गरज होती आणि एक व्यक्ती त्यावेळेस रक्तदान शिबिर राबवत होते. मग त्या व्यक्तीला त्यांनी मागितलं, मला एक माझी आई ऍडमिट आहे, मला रक्त द्या, मला पाहिलं म्हणून. तो व्यक्ती दिला नाही त्याला, त्याच्याकडे कार्ड होते. मी त्याला विनंती केलो. मग त्यांनी त्यात इन कोण आहे, आपला आहे का किंवा कोणत्या जातीचा असं त्यांनी त्यात बघितलंय. मला ते जाणीव झाली. मी म्हणलं की रक्तदान रक्तावर कुठले जात कुठली कोण आहे नसतो, असं कधी बघायचं पण नाहीये.
माझ्या डोक्यात आले की आपल्या वाढदिवसाला आपण एक असा उपक्रम चालू करू जे लोकांच्या हितासाठी कातर होईल. गेल्या 25 वर्षापूर्वी माझ्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त 14 नोव्हेंबरला मी दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवतो. त्यामध्ये एक 50, 55, 60 लोक रक्तदान करतात आणि वर्षभर ज्याला गरज भासेल, मी आजपर्यंत माझ्याकडे कुठली नोंद नाही आहे, तो कुठल्या जातीचा विचारत नाही, तो कुठं राहतो विचारत नाही, त्याची परिस्थिती गरीब असली तरी मी त्याला फ्रीमध्ये देतो. ज्याची परिस्थिती श्रीमंत आहे त्याने ऍडजस्ट करू शकतो पैशाची, त्याला कन्सेक्शन कार्ड देतो. मी आजपर्यंत 25 वर्षापासून शेकडो जणांना मी वेळेवर त्यांना रक्त दिलेलं आणि ते घरी गोरगरिबांना मोफत पदी मी दिलेलं आहे. आजपर्यंत माझ्याकडे रेकॉर्डच नाही आहे मी कोणाला दिलो. त्याचं नावही विचारत नाही, फक्त पेशंट कुठे ऍडमिट आहेत, पेशंटचं नाव सांगा, मी तुम्ही तिथे जावा. हे रक्तदान शिबिरामध्ये जे रक्तदाते असतील, मी रक्तदान करतो म्हणजे येऊन रक्तदान करतात, सुरुवाती संख्या मग नंतर हळूहळू काय म्हणजे ह्यात काय बदल आहे का? आता वाढलेलं आहे, वाढले लोक वाढले. पूर्वी जेव्हा मी सुरुवात केलं त्यावेळेस 25-30 जण करायचे, आता 50, 60, 70, 80. 2 वर्षापूर्वी माझे 100च्या वर गेलेले आहेत. हो बरं, मग जसं तुम्ही रक्तदान शिबिर घेता तसं आरोग्य शिबिर बी घेत असता का? कारण डॉक्टरकडे जाऊन एवढी मोठी फी देऊन लोकांना, आपल्या सर्वसामान्य गरिबांना परवडत नाही. अशा शिबिरातून ते त्याच्या स्वतःच्या आरोग्यावर, आजारावर उपचार करू शकतो. शासनाची खूप योजना आहेत. आता मी सामाजिक क्षेत्रात फिरतो, शासनाकडनं काय काय मला माहीत आहे. आता आमच्या मी ज्या भागात राहतो, भावनाविषयी प्रसूतीगृह, याला शासनाचा नियम असतो. याला ॲक्च्युली महिन्यातनं तुम्ही एखादा शिबिर घेतला पाहिजे, घेत जावा म्हणून. मग मी त्यांच्याकडनं राबवून घेतो. माझ्या प्रभागात, माझ्या एरियामध्ये महिन्यातनं एक मी शिबिर कंपल्सरी घेतो. बर, अच्छा. आणि आमच्या तिथं आरोग्य केंद्रात, प्रत्येक आरोग्य केंद्रात OPD आहे महापालिकेच्या वतीने मोफत मध्ये. हे लोकांना माहीत नाही आहे. मी अनेक माझ्या प्रभागात तर मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो की तुम्ही बाहेर खाजगी डॉक्टरपाशी 500-1000 रुपये घालवण्यापेक्षा महापालिकेच्या वतीनं 10 रुपयामध्ये आपल्याला OPD दवाखाना आहे, त्या ठिकाणी आज बरेच लोक जातात. मग त्यांचे शिबिर मी विविध झोपडपट्टीमध्ये ज्या भागात गरज आहे, आमच्या भागात अशी परिस्थिती आहे ज्या 50 रुपये सुद्धा पण लवकर तिथे निघणार नाही. मग गोळ्या औषधाला डॉक्टरकडे गेले की सध्याच्या परिस्थितीला 300 रुपये तर त्याला मिनिमम लागतात. मग आपण मी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो. फक्त मी एक निमित्त मात्र आहे. मी एक पत्र देतो, त्याला पाठपुरावा करतो, मग त्याची टेबल व्यवस्था, नाश्त्याची अशी व्यवस्था डॉक्टरांची करतो एका ठिकाणी, कुठेतरी हॉलमध्ये, कुठल्या मंदिरमध्ये. त्यात माझा काय हेतू नाही, फक्त लोकांना काहीतरी फायदा झाला पाहिजे या हेतूने मी ठेवतो. आतापर्यंत मी अनेक महिन्यामध्ये 100च्या वर मी आरोग्य शिबिर राबवलं. वा साहेब, तुमचा सामाजिक उपक्रमामध्ये मग ते रक्तदान शिबिर असेल किंवा हे आरोग्य शिबिर असेल, तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये अजून एक विशेष तुम्ही हाती घेतलेला उपक्रम, तुम्ही केलेलं कार्य मला आवडलं. ते म्हणजे RTOच्या वतीने जे गाड्या वगैरे उचलल्या जातात किंवा अतिक्रमण वगैरे, त्या संदर्भातही तुमचं काम मोठं आहे असं मी ऐकलं. जरा त्याही संदर्भात काय झालं, मध्यंतरी सोलापुरात ट्रॉफिकच्या वतीनं, वाहतूक शाखेच्या वतीनं आपण कुठेही गाडी लावली की तिने गाडी उचलून घेऊ. एक तर सोलापूरची मी अभ्यास केले, एक तर सोलापुरात ॲक्च्युली नो पार्किंग झोन कुठेच नाही आहे, पार्किंगची व्यवस्था कुठेच नाही आहे सोलापुरात. आणि इकडे वाहतूक शाखेचे गाड्या उचलणार, बरोबर, त्याला काय नियमावली आहेत ॲक्च्युली. आणि हे नो पार्किंग झोन ठरवायचे महापालिकेला अधिकार आहे. आणि सोलापुरात अशी परिस्थिती आहे की खूप काय अतिक्रमणाचं आहे. आता ते विषय खूप मोठा आहे, पण विनाकारण त्यांच्या गाड्या उचलून घेऊन जात होते. मग त्याच्यावर मी अभ्यास केला की गाड्या उचलण्याचं काय काय नियम आहेत, काय नाही. मग या संदर्भात अभ्यास करून मी तेव्हाचे आयुक्त शिंदे साहेब होते, मग त्यांच्यासोबत त्यांना एक निवेदन दिलं मी. मग त्यांचे उच्च न्यायालयाची, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्यांना दाखवलं की गाडी आपण कुठनं उचलू शकतात आणि त्याला नियमावली काय, आणि सोलापूरचे लोक काय. आणि काय मी सर्वे करून व्हिडिओ काढलेले होते, फोटो काढलेले होते, ते नियमबाह्य गाड्या उचलत होते. मग ते या सोलापुरात 1.5-2 वर्ष झाले गाड्या उचलणं बंद झालेले. त्याला खूप पाठपुरावा करावा लागला. आता सोलापूर शहरात गाड्या उचलणं 1.5 ते 2 वर्षापासून बंद आहे. साहेब, आता हे गाड्या घ्यायचं म्हणा, घर बांधायचं म्हणा, लग्न करायचं म्हणा, हे सर्वसामान्य गरीब कुटुंबाला झेपत नाही, परवडत नाही. त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या बाहेर असल्यामुळं नाईलाजानं कधी कधी काही कुटुंब किंवा कुटुंबाचा करता पुरुष
एखाद्या 2%, 5%, 10%, 15%, 20% लोन कर्जानं पैसे देणारे काय सावकार लोक आहेत, काय संस्था आहेत, काय कंपनी आहेत, ते पाबीचे लोक तिथून कर्ज काढतात आणि अख्खं आयुष्य त्यांची मुलं त्याचं घरदार सगळं ते कर्जाच्या हप्ते देण्यातच बुडतं. तुमचं सुद्धा ह्या बाबतीत खाजगी सावकार लोक आहेत त्यांच्या संदर्भात तुमचं कामच चांगलं आहे, तर त्या संदर्भात माहिती. मी ज्या भागात राहतो म्हणजे पोरी भाग, ते सगळं तेलुगू भाषिक कामगार वर्ग, आणि त्यांची परिस्थिती अशी आहे की आज काम केलं तर त्याच्या घरात सोड भेटणार. मग त्याला काय अडचण आली, घरात काय तर प्रॉब्लेम आले, कोण आजारी पडले, त्याला खाजगी सावकाराशिवाय पर्याय नव्हता. पण खाजगी सावकाराचे पण काय नियम आहेत, 2% किंवा 3%च्या वर त्याला देऊ नये. पण या पूर विभागामध्ये कसं व्हायचं, 10%च्या पुढंच, आणि त्याच्याकडे 5,000 10,000 घेतले, मग त्याला व्याजाला व्याज लावून एक 10,000 घेतलेले त्याला 1.5 लाख 2 लाख 3 लाख त्याची वसुली करायची, नाही त्याची जागा वळखवायची, त्याला मारहाण करायची. अशा अनेक घटना घडल्या, अनेक आत्महत्या झालेल्या होत्या माझ्या डोळ्यासमोर. तर त्यावेळेस मी जेव्हा खाजगी सावकारी कृती समिती स्थापना केली त्यावेळेस 8 ते 10 घटना असं घडलेली होती की खाजगी सावकार किरकोळ 10,000 20,000 50,000 मुळे ते स्वतःचा जीव संपवून घेतलेला. म्हणलं याच्यावर आपण काहीतरी केला पाहिजे. मग त्याची एक कृती समिती स्थापना केली, खाजगी सावकार विरोधी कृती समिती. त्याच्या विरुद्ध मी आंदोलन केलं. यासाठी मी मंत्रालयाला गेलो. त्यावेळेचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस, यांना मी समक्ष भेटलो. ते सोलापूरची परिस्थिती एक अहवाल तयार केलं, त्यांना मी पूर्ण निवेदन दिलंय. त्यावेळेस खाजगी सावकारांच्या विरोधात त्यावेळेस असे कडक नियमावली करण्यात आले की ते पूर्ण महाराष्ट्रात लागू झाले. आज जे खाजगी सावकारांच्या विरोधी कडक नियम आहेत ना, मी 4 वेळा मंत्रालयाचे चक्र मारले. मग त्यावेळेस पूर्ण अहवाल त्याच्या समोर मी सादर केले. मग आज जे सावकारांची ती धाक आहे सावकारांवर पोलिसांची, पूर्वी नव्हतं. एक 8 वर्षापूर्वी कोणी सावकार काही करत होते. हा सावकार जे धपतायत ना, किंवा त्याच्या मनात एक भीती आहे ना, मी खूप पाठपुरावा करून खाजगी सावकार विरोधी कृती समिती स्थापना करून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवून त्यांची नियमावली मी करून घेतली. साहेब, आता तुम्ही RTO म्हणा, खाजगी सावकार म्हणा, विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जे उपक्रम राबवला, हे एका माणसाचं किंवा सर्वसामान्य माणसाचं काम आहे. मला वाटतं तुम्ही मुळात पत्रकार असल्यामुळं आणि पत्रकाराला सगळीकडे डोळे उघडे ठेवून बघावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे शक्य झालेलं असावं. तुमच्या पत्रकारितेच्या बद्दल 2 शब्द बोललं बरोबर. मला लहानपणापासून पेपर वाचायची सवय, पुस्तकं वाचायची सवय. माझी लहानपणी इच्छा होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, किस्सा सांगतो मी. ते 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस दैनिक लोकमत आणि संचार खूप फेमस त्यावेळेस, आणि मला पेपर वाचायची खूप सवय. आणि मी ज्या ठिकाणी राहतो शेजारी एक किरण जनरल स्टोर्स म्हणून होतो, आमचेच भाडेकरी होते, काकांचे भाडेकरी होते. तो लोकमत पेपर घ्यायचे. आणि मला पहाटे तेव्हापासूनच पहाटे 5-5:30ला उठायची सवय होती. मी थोडं वॉकिंग वगैरे करत होतो. उठले की मला पेपरची सवय. मग ते शेटरमध्ये पेपर घालायचं होतं. त्यावेळेस पेपरवाले असं कोणाला देत नव्हते. त्यावेळेस एखादा माणूस पेपर घेतो म्हणलं तर तो खूप मोठं श्रीमंत. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हळूहळू जाऊन त्यात गाडी घालून मी ते पेपर काढणार. मग 15 ते 20 मिनिट अर्धा तास पेपर पूर्ण चालणार, वाचणार. मग आहे तसं गडी करून त्यात टाकणार मी. म्हणजे त्या दुकानदाराला समजणार नाही की वाचला म्हणून. मग मला तिथून आवड निर्माण झाली. लिखाण सुरुवात केलं थोडं. मग माझी स्वतःची एक साप्ताहिक काढलंय, शिवबा राजे म्हणून, 2009ला. मग तिचं आरण्य सुद्धा आलेलं आहे. 2 वर्ष चालवलंय. आज आरण्य येऊन हाय शांत सत्यकारण साप्ताहिकला जास्त हे नसल्यानं, मग सध्या जमाना YouTube असल्याकारणानं त्याच नावाने मी माझं स्वतःचं शिवबा राजे न्यूज चॅनल काढलेलं आहे. ते YouTube सध्या चालू आहे सध्या. बरं. तुमचं YouTubeचं कशावर जोर असतो? मी जनतेचे प्रश्न, लोकांचे जे प्रश्न, लोकांना कुठं तर अडचण येत असेल, युट्यूबच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवणे. आता मला जण सोलापुरातले बोलवते, त्यांच्या प्रभागात हे प्रॉब्लेम आहे. मी अनेकांची तिथे जाऊन नागरिकांचे मत घेऊन त्यांचे बातम्यावर करतो. मग साहेब, तुम्ही आता एवढं मोठं सगळं करताय. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मध्यचे समन्वयक आहात.
तुम्हाला म्हणजे असं वाटलं असेल या 20-25 वर्षामध्ये सामाजिक कार्य करत असताना आपणही महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहावं, तिकीट मागावं, लढवावं, या संदर्भात काय? मी सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे सध्या. 13 म्हणजे कुठला भाग आहे? अशोक चौक, पात्रोड चौक, बापूजी नगर, अच्छा. असं 3 एरियाचा प्रभाग आहे. किती लोकसंख्या, काय कल्पना आहे, मतदार किती असेल? सध्याचे 28 ते 30,000 पर्यंत आहे मतदार. आणि सांगायचं तात्पर्य काय, मी नगरसेवकला उभा राहतोय. त्याच्या अगोदर कधी लढवणार नगरसेवक पद? मी स्वतःहून कधी लढवलं नाही. आता परत माझी म्हणजे दुसऱ्या निवडून आणण्याबद्दल? नाही, माझी पत्नीला उभा केलं होतं. बरं, कुठल्या पक्षाची होती? शिवसेनेच्या वतीनं, अनेक राष्ट्रवादीच्या वतीनं उभा केलं. तेव्हा पराभूत झाले होते. दोनदा पराभूत झाले. आता मी स्वतःहून उभा राहतो. तर सांगत तात्पर्य काय, मी अनेक वर्षापासून माझ्या प्रभागात काम करतो. मी का पैसा कमवण्यासाठी किंवा आपण गाडी बंगला घ्यावं या उद्देशाने मी नगरसेवक पदाला उभा राहत नाही. मला काय तर करून दाखवायचं माझ्या प्रभागासाठी. तसं सोलापूरच्या विविध प्रश्नासाठी मी लढतोच करतोच. माझ्या प्रभागासाठी माझ्या बुद्धिमत्तेने मी वेळ देऊ शकतो. काय तर करण्याच्या उद्देशाने मी उभा राहतो. एक ताकद मिळते. नगरसेवक पद जर असेल ना, सामाजिक उपक्रमाला एक ताकद मिळते, त्या उद्देशाने शक्ती मिळते. किंवा इथं मी नगरसेवक पदाला उभारल्यानंतर माझ्याकडे समाजात प्रेस्टीज होईल. निरंजन बुद्धला पूर्ण सोलापुरात ओळख व्हावं म्हणून मी उभा राहत नाही. मला काय तर करून दाखवायचे माझ्या प्रभागासाठी. माझ्याकडे तर पैसा नाही आहे, पण उभा राहतोय. माझी पण मतदारांना, प्रत्येक सोलापूरकरी माझ्या प्रभागातील मतदारांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की फक्त पैशाकडे बघू नका. जो माणूस आपल्या प्रभागासाठी आपल्यासाठी वेळ देतो, काय तर करू शकतो, तशा माणसाला आपण निवडून द्यावं. मग आता तुमच्या डोळ्यासमोर आहे एक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कदाचित आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे. जानेवारीतच 100% डिसेंबर येईल किंवा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. मग ह्या तुम्ही जे आता जो प्रभाग क्रमांक 13चा एरिया नाव सांगितलं, अशोक चौक, पात्रोड चौक, बापूजी नगर, तिथले काही समस्या असतील, पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, लाईटची समस्या, त्या संदर्भात काय अभ्यास? मी गेल्या 30 वर्षापासून तर माझ्या प्रभागात मी काम करतोच. पण ज्या वेळेस सोलापूर महानगरपालिकेत प्रशासन नेमणूक झालेली होती, प्रशासकीय कारकीर्द 4 वर्ष, त्यावेळेस मी असं विचार आलं की या प्रभागात कोणच नाही, मग आपण लोकांची कामं करू आपण. मग मी माझ्या तेव्हा स्टेटसला ठेवायला सुरुवात केली की या 13 मधील काय समस्या असतील मला संपर्क करा. मग तिथून लोकांनी संपर्क करायला सुरुवात केली. ड्रेनेजचा प्रॉब्लेम राहू दे, रस्त्याचा प्रॉब्लेम राहू दे, महापालिकेच्या वतीने जे काय करता येईल मी ते 3 वर्षापासून मी सध्या करत आहे. ड्रेनेजचा विषय काढला. ड्रेनेज ओपन ड्रेनेज आहे, झाकलेलं ड्रेनेज आहे? झाकलेलं ड्रेनेज आहे. काही ठिकाणी चोकोप होत आहे. चोकोप होत आहे. आता जुनी पाईपलाईन आहे. आता मी मागच्या वर्षीच अशोक चौक पोलीस चौकी पैशी त्या ठिकाणी तिथून साईबाबा चौकपर्यंत पाऊस जेव्हा येत होता ना अशोक चौक एरियामध्ये, पाणी खूप साचत आहे. त्याच्यावर मी काय केलंय, टेनिसचे साहेब किंवा टेनिसवरचे कर्मचारी काम करणार त्यांच्यासोबत बसले नेमकं प्रॉब्लेम काय. मग जेव्हा मी बसून त्यांच्यासोबत चर्चा केली की असं त्यावेळेस निदर्शनास आले की 6 इंचीचं पाईपलाईन आहे आणि खूप जुनी आहे, तेव्हापासून बदललेच नाही. मग मी आयुक्ताला एक पत्र दिलं आहे, मग टेनिस विभागाला एक पत्र दिलं आहे, त्यांची येऊन पाहणी केलं, त्यांना समजून सांगितलं की तो प्रॉब्लेम काय. मग मी आता 1.5 कोटीचं ड्रेनेजला मंजूर करून घेतलं. हे 1.5 कोटी कशातून येणार? कुठल्या निधीतून? महापालिकेच्या निधी. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे. आता 30-40% काम झालं आहे. आता साईबाबा चौकात पुढच्या 1-2-3 महिन्यात काम होईल. म्हणजे त्या भागातील पूर्ण पाणीचे ड्रेनेज लाईनची तुंबत होती ना नेहमी, ते आता कायमस्वरूपी बंद होईल. तलावासारखं पाणी साचत होतं. जे आता कुर्बानुश्वर नगर ते जुना बोरामणी नाकापर्यंत जे रस्ता आहे मेन हायवेचा, हा रस्ताही मीच करून घेतलेला आहे. यासाठी बरेच खड्डे होते, इथं अपघात खूप होत होते. मग त्यासाठी मी पुढाकार घेऊन अनेक नागरिकांची सह्यांची मोहीम राबवली. सह्यांची मोहीम राबवून कलेक्टरला पण निवेदन दिले आणि महापालिका आयुक्ताला पण निवेदन दिले रस्ता दुरुस्त करण्यासाठी. मग इथं 1,50,00,000 रुपये मंजूर होऊन 2022 मध्ये रस्ता झाला आहे. आणि माझ्या प्रभागातील जे मुख्य अशोक चौकचा
बाजार पेठ आहे, सरगम घरापासून ते साहेबाव चौकापर्यंत तेही रस्ता मीच करून घेतले. आणि सध्याही मी मागील वर्षी 5 रस्त्याचा प्रस्ताव दिले होतो मी आयुक्तांना, तेही मंजूर झालेले आहेत. त्याचं काम आता सुरुवात झालेली आहे. जसं तुम्ही ड्रेनेजची बरीचशी कामं मार्गी लावली, तसं पाण्याची पाईपलाईनच्या संदर्भात आज माझ्या प्रभागात पाण्याचं प्रेशर खूप वाढून घेतलेलं आहे. टँकर वगैरे काय लागत नाही आता, काहीच लागत नाही. आणि त्याचं टायमिंग पण वेळ वाढून घेतलेला आहे. दिवसा रात्री अपरात्री कधी घेत नाही. 4चे टाइम आहे, 4 ते 8. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम नाही. आता प्रेशर पण वाढलेलं आहे आणि माझं टायमिंग पण वाढून घेतलेलं आहे. आता माझ्या प्रभागात कोणतीही समस्या राहू दे, तिथलं प्रत्येक नागरिक मला फोन करतात. फोकस राहू दे, ड्रेनेज राहू द्या, रस्त्याचा राहू द्या किंवा बाकीचे कोणती राहू द्या. कारण मी पत्रकार आणि सोशल वर्क असल्याकडून त्यांचे चौकीचे मॅटर राहू दे, त्यांच्या फॅमिलीचे नवरा बायकोचे भांडणं राहू दे, भावाभावांचे भांडणं राहू दे, हे सगळं प्रकरण माझ्याकडे येतात. पण मी सगळं त्यांचे मिटवत असतो. सामाजिक बरोबर वैयक्तिक सगळंच. घरातली भांडणं वगैरे, घरातले भांडण राहू दे, इस्टेटसाठी राहू दे, नवरा बायकोचे भांडणं राहू दे. मी ऑफिस त्यासाठी केलेलं आहे की फक्त लोक मला फक्त फोन करतात, हे प्रॉब्लेम आहे. आणि कुठेही राहू दे, मी त्यांच्याकडे अर्ध्या रात्री जातो. कधीच नाही 11 नाही, रात्री 12 नाही, 1 नाही आहे. 24 तास चालू असतो. फोनवर संपर्क असतो माझं. त्यांचं काही काम राहू दे, पण ट्रॉफिक पकडला त्याला सोडवणं, चौकीत भांडणं झाली, महापालिकेत कुठलं काम होत नाही तिथे जाणं, कोणत्याही क्षेत्र. कारण मी पत्रकार असल्या कारण सोशल वर्क 30 वर्षापासून काम करत असल्या मला प्रत्येक क्षेत्रातील माहिती आहे. कोणती काम कसं करून घ्यावं आणि कोणाकडनं करून घ्यायचं. मग ते करत करत आज प्रत्येक लोक, प्रत्येक नागरिक मला फोन करतात. सोलापूर फक्त माझ्या प्रभागातील करतात असं नाही आहे, सोलापुरातील कोणत्याही एरियामधनं मला फोन येतो. काही राहू दे. मी तुम्हाला आता जास्त काय सांगणार नाही. मी पुण्या मुंबईमध्ये सुद्धा फॅमिलीच्या भांडणात मी जाऊन मिटून आलेला आहे. म्हणजे तिथले लोकही तुम्हाला, इथले सोलापूरचे स्थानिक झालेले किंवा संपर्क की तिला कोणतरी कोण सांगितलेलं असतं हे फॅमिली मॅटर तो सोडवतो. मी मुंबईला गेलेला आहे, पुण्याला गेलेला आहे, नगरला गेलेला आहे. कोण कसं बोलले त्यांचे कामं करायचं. आपण कोणत्याही कामाला नाही म्हणून नाही. जे सर्वसामान्य नगरसेवकाचं काम नसून आमदार खासदाराच्या लेवलची कामं तुम्ही आपण सगळंच काम करतो. वा वा वा. अजून काय म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त काय? परत सोलापूर शहरातली जी जड वाहतुकीची समस्या होती, हेही मीच बंद केलेलं आहे. सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे खूप अपघात होत होते आणि खूप जणांचं मी आतापर्यंत प्रत्येक चौकीत जाऊन मी रेकॉर्ड घेतलेलं होतं. म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड माझ्याकडे होता. 150 जणांच्या वर अपघातीमध्ये बळी गेले होते या जड वाहतुकीमुळे. ते अक्कलकोट रोडला बॅरिकेडिंग वगैरे काय? हो, इथं अक्कलकोट रोडला पण बॅरिकेडिंग घातलेले होते. ते एकतर उड्डाण जे का पूल बनवलेत अक्कलकोट रोडचं नॅशनल हायवे, हे चुकीचं बनवलेत. ऍक्च्युअली त्या ठिकाणी 2 बायपास पाहिजे होते, एक सुतमिल पशी आणि इथं महालक्ष्मी मंदिर पशी. पण काही राजकारणामुळं ते बायपास इथं करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे लय मोठा युटर्न, ज्या ठिकाणी गरज नसताना नीलमनगर म्हणजे ते एनडीएससी एरियापाशी SVS शाळेच्या बाजूला त्या ठिकाणी केलं. तिथे ऍक्च्युअली गरज नव्हती. गरज कुठं होती? सुतमिल पशी, कारण लोक वस्ती आहे तिथं, आणि इथं महालक्ष्मी मंदिर पशी. पण त्या ठिकाणी का राजकारणाने का तर राजकारण खेळेत आणि ते तिथं बायपास झालेलं नाहीये. त्या ठिकाणी बॅरिकेड लावून बंद केले होते रस्ता. मग सगळं नागरिकांना एकत्र करून ते बॅरिकेड काढायला लावलंय आणि तिथे सिग्नल बसवणं आपणच मागणी केलंय. त्यावेळेस हे आयुक्त महापालिकेचे सिग्नल तिथे ताबडतोब 6 महिन्यात मंजूर करून तिथं बसवले. सोलापुरात जळ वाहतुकांची खूप समस्या होती. मग त्यावेळेस मी 1 लाख सह्यांची मोहीम राबवून 1 लाख सह्या धरणे आंदोलन करून उपोषणला बसवून सोलापूर शहरातून जळ वाहतूक बंद आहे. आज काय प्रमाणात सुटतो, पण ते काय वेळ आहे त्याला. वेळ दिली म्हणजे जीवनावश्यक वस्तूसाठी दुपारी 2 ते 4ची वेळ दिलेली आहे. त्या वेळात पेट्रोल म्हणा, दूध म्हणा, भाजीपाला यांच्यासाठी ते वेळ राखीव आहे. तेव्हाच त्या वेळात येतात. आणि सध्या माझं उड्डाणपूलसाठी 2-3 वर्षापासून माझं ते चालू आहे मोहीम. सोलापुरात लवकरात लवकर उड्डाणपूल होण्यासाठी त्यासाठी पण मी सह्यांची मोहीम राबवलो, आंदोलन केलो. त्याचाही आता पाठपुरावा चालू आहे. नाही, आवड आहे. सामाजिक एकही क्षेत्र सोडलं नाही. मला फक्त लोकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे एकच ध्यास असतो. त्यात मला काहीतरी पैसे कमवणं
किंवा मला काय तर मिळेल या स्वार्थापोटी मी कुठले काम करत नाही. सगळं निस्वार्थ भावनेने माझ्याकडे देवानं जे काय दिलं ते लोकांसाठी मी कातर दिला पाहिजे, की एकच उद्देश असतो. म्हणून मी सतत माझ्या डोक्यात एकच असतं की आपण लोकांसाठी कातर केला पाहिजे. सामाजिक ऋण फेडायचं काम तुझं एवढंच. अजून काय परत काय नाही. आता मी सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे. मी 13 मधील सगळं मतदारांना विनंती करतो की आपण मला यावर्षी महापालिकेत पाठवून आपले शुभ आशीर्वाद मला द्याव. एक मी पूर्ण वेळ आपल्यासाठी देऊ शकतो आणि मला या क्षेत्रातील माहिती आहे, आवड आहे. मला माझ्या प्रभागासाठी का तर करून दाखवण्यासाठी मी इलेक्शनला उभा राहतो. यामध्ये ती स्वार्थ नाही आहे किंवा पैसा कमवणार नाही आहे किंवा मला गाडी बंगला बांधायचा. मी हाय त्यामध्ये सुखी आहे. तर मला 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या प्रभागासाठी का तर करून दाखवायचं या उद्देशानं फक्त मी या नगरसेवक पदासाठी उभा राहतोय. म्हणून माझ्या सगळं मतदारांना मी कळकळीची विनंती करतो की आपण कोणतीही आमिषाला बळी न पडता निरंजन बुद्दुलला मला एकदाच महापालिकेत पाठवा. मग बघा तुम्ही 5 वर्षात मी काम नाही केलं तर मी स्वतःहून उभा राहणार नाही. मला स्वतःला माझी इच्छा आहे की मी का तर करून दाखवा माझ्या प्रभागासाठी. म्हणून आपल्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण या प्रभाग क्रमांक 13 मध्ये अशोक चौक, बापूजी नगर आणि पात्रोड चौक या एरियामधील आणि पोलीस मुख्यालय या एरियामध्ये मी सगळ्यांना विनंती करतो की मला यावर्षी महापालिकेत पाठवून आपण नगरसेवक म्हणून आपल्याला पाठवावं. एवढीच मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आपला आशीर्वाद सोबत राहावं. बोधू साहेब, अलीकडं सोलापूर शहरामध्ये ज्या विविध जाती धर्माच्या सत्पुरुष संत महापुरुषांच्या ज्या मिरवणुका निघतात, रात्री अपरात्री मोठ्या संख्येनं मोठमोठे लाईट्स लावले जातात, मोठमोठ्या आवाजामध्ये विशेषतः DJ लावून त्याच्या जवळून जाताना सुद्धा हृदयाला असं धाड 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 होत आहे. वयोवृद्ध माणसं कशी जगत असतील, कशी जात असतील, कशी येत असतील, एक गंभीर प्रश्न आहे. त्या संदर्भात तुमचं एक चांगला पाऊल तुम्ही उचलला, त्या संदर्भात सांगितलं होतं बरोबर. DJच्या संदर्भात सोलापूर शहर 4 हुतात्म्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. सोलापूर शहर नंतर चादर, टावेल, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार अशी म्हणून ओळख होती. मी जेव्हा बाहेरगावी जात होतो, पुणे म्हणा, मुंबई म्हणा, सोलापूरची सध्या एक 10 वर्षात आहे ना, फक्त डीजेवर नाचणारे ही अशी प्रतिमा निर्माण झाली. कोणतंही उत्सव राहू दे, फक्त नाचणं डीजे लावून. मग ते ऐकून मला कुठेतरी वाईट वाटणार. आणि मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि त्या आवाजामुळं ज्या लोकांना, ज्या पेशंटांना त्रास होत होता, मी काय घटना बघितलेल्या आहे. काही जणांना 1-2 बहिरेपणा आलेला आहे. 1-2 जण अटॅकनं एक्सपायर झालेले आहेत. आणि ते लेझरमुळे आहे ना, डोळ्याला त्रास होऊन डोळे अंधत्व त्यांना आलेले होते. कायमचं अंधत्व, त्याच्यावर उपचारच नाही कुठलाच. त्यासाठी आम्ही सोलापूर शहरातील काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन सजग सोलापूरकर या समितीच्या माध्यमातून सोलापूर डीजे मुक्त करायचं आम्ही ठरवलं आहे. मग त्या माध्यमातून मागील 2-4 महिन्यापूर्वीच आम्ही सह्यांची मोहीम राबवलं आहे. प्रत्येक शाळेत जनजागृती केली. असे विविध प्रकारे आम्ही आंदोलन करून मग तिचा पाठपुरावा केला. असे सोलापुरात डॉल्बी बंदीचे आदेश आलेले आहेत, त्यातलाच एक भाग आहे. कारण आम्हालाही अभिमान आहे, आधार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राहू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहू दे, कोणताही उत्सव राहू दे, आपण त्यांचे आदर्श चांगलं घेतला पाहिजे. काय आहे सोलापुरात काय झालं आहे, त्यांचं मी कोणाचं नाव येत नाही, कोणतेही उत्सव राहू दे किंवा मिरवणूक राहू दे, फोटो राहतो छोटा आणि डॉल्बीला खर्च करते 5 ते 10 लाख रुपये. बापरे. आणि त्याच्यासमोर फक्त दारू पिऊन नाचणं हे योग्य नाही. आणि त्याच्यानं फायदा काय आहे? काहीच नाही, शून्य. सोलापूरकरांना त्रास, येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास, आणि स्वतःला पण त्रास करून घेतात. फक्त त्यांचे एक समाधान, मी फक्त माझ्या बॅनरवर फोटो लागले, मी नाचलो, एवढा खर्च केलो. पण त्या महापुरुषांचे आपण जेव्हा आदर्श घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणत नव्हते, असं खूप कमी होते. मग त्यासाठी आम्ही काही सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आणि त्यात काय पत्रकार सुद्धा होते, आम्ही एकत्र येऊन सजग सोलापूरकर समिती स्थापना करून त्या माध्यमातून आम्ही
डॉल्बी मुक्त सोलापूर नाही, ह्याला यश आलं. यश आलं. आता पुढेही कायम राहतील असं मी आशा करतो. जिथं जिथं आपण असं काय घटना घडत असते त्या ठिकाणी मी स्वतःहून दखल घेऊन ते प्रश्नाचा पाठपुरावा करतो. कोणताही प्रश्न राहू द्या त्या प्रश्नाला मी पाठपुरावा करून त्याचा अभ्यास करून मग ते प्रश्न कसं मिटता येईल, मार्गी लावता येईल. जोपर्यंत ते मार्गी लागत नाही त्याच्या मागच लागतो. ओके, होणच काम याला. आणि असं कोणते प्रश्न सोडलेले नाहीये. ते प्रश्न घेतलो अर्धवट सोडून दिले असं नाहीये. म्हणजे कुठलीही समस्या काय कराय ना जळ मला खूप त्रास झाला. मला 2 महिना 3 महिना मी आंदोलन केलो. 1 लाख सह्या करण्यासाठी गोळा करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. प्रत्येक शाळेत गेलो, विद्यार्थ्यांकडे गेलो, पुन्हा तानात बसलो मी 1 लाख सह्या करत. पण ते शेवटी मार्गी लावलं, यश केलं. यश घेतल्याशिवाय तुम्ही मागाय करला नाही आजपर्यंत. कोणत्याही कामात कुठेही काय कराय ना मला त्या दबाव येऊ ना. खाजगी सावकारांची विरोधी करताना मला खूप दबाव आले. अनेक खाजगी सावकारांचे धमकी आलेत मला, खलास करतो म्हणले, आता पाय तोडतो म्हणले. पण मी कधी कोणाला नाही सोडले. खूप काय आले, दबाव तंत्र आले, पण त्याच्यावर मी कडक कायदे करूनच घेतले. आणि अनेक सावकारानं सोडले पण त्यांचे पैसे. फक्त मुद्दल घेऊन बाकीचं व्याज वगैरे मुद्दल घेऊन बाकी माझ्याकडे त्यावेळेस नाही ना म्हणते एक घट्ट भरलेलं होतं. त्यावेळेस मी जेव्हा आवाज उठवलो होतो सोलापुरात खाजगी सावकारांची 2,500-3 हजार लोकांची माझ्याकडे तक्रारीची अर्ज आली. ते सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागले. त्यातनं आपण त्यांना मुक्ती केला. बेस्ट बेस्ट. रसिक प्रेक्षक, आज आमच्या चॅनलमध्ये स्वरांजली चॅनलमध्ये सोलापूर शहर मध्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मध्यचे समन्वयक निरंजन बोद्दू यांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या विविध संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्वच घटकांमध्ये तन मन धन अर्पण करून निस्वार्थ भावनेनं जे सामाजिक कार्य केलं, त्यांनी जे विविध उपक्रम राबवले, त्यांच्या संदर्भात आमच्या स्वरांजली चॅनलमध्ये येऊन माहिती दिल्याबद्दल मी निरंजन बोद्दू साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण अतिशय चिकित्सक पद्धतीनं आमचं सर्वजण ऐकलात पाहिलात त्याबद्दल आपलंही मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.